प्रबुद्ध भारतचे वृत्त संपादक जीतरत्न पटाई सध्या आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्यासोबत चर्चा करू. प्रबुद्ध भारतला एक ऐतिहासिक परंपरा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी यांनी याची स्थापना केलेली होती. आज एक ट्विट जे आहे ते तुम्ही केलेलं होतं की उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री यांची वर्षावरती मध्यरात्री भेट घेतली. 22 एप्रिल रोजी रात्री 2 वाजता ही भेट वर्षा निवासस्थानी झालेली आहे आणि त्या संदर्भातली सूत्रांच्या माध्यमातून आम्ही ही बातमी ब्रेक केली. खरं म्हणजे ही बातमी आम्ही 23 तारखेला सकाळी ब्रेक केली. त्यानंतर कुठल्याही मेनस्ट्रीम माध्यमांमध्ये याची चर्चा नव्हती. काल दुपारी एक इंग्रजी वृत्तवाहिनीचे एक पत्रकार आहेत, त्यांनी ट्विटला ही बातमी पुन्हा ब्रेक केली की त्यांनीही त्यांच्या सोर्सेस थ्रू ही बातमी ब्रेक केल्यानंतर आज माध्यमांनी संजय राऊत आणि इतर भाजपच्या सगळ्या लोकांना विचारल्यावर त्यांनी सुद्धा या बातमीला अप्रत्यक्षपणे दुजोरा दिलेला आहे. थेटपणे संजय राऊत असतील किंवा भाजप असतील यांनी ही बातमी नाकारली नाहीये, त्यांनी कोड्यातच उत्तर दिले. खरं म्हणजे संजय राऊत हे त्यांच्या बेधडक वक्तव्यांसाठी, रोखठोक वक्तव्यांसाठी ओळखले जातात. त्यांनी सुद्धा मात्र बोलत असताना कोड्यात उत्तर दिलेलं आहे की भेटले जरी असतील तरी ज्येष्ठ नेते म्हणजे ज्यांची ही भेट झाली तेच या संदर्भात बोलतील. त्याच्यामुळे आम्ही जी बातमी ब्रेक केलेली आहे तिला एक प्रकारे पूर्णपणे दुजोरा मिळाला आहे. आणि आमचं इव्हन इतकं सुद्धा म्हणणं आहे की कुठल्याही व्यक्ती सामान्य असेल किंवा राजकीय नेता असेल, जर वर्षा या निवासस्थानी जात असेल तर त्याचा एक प्रोटोकॉल आहे सीएमला भेटण्याचा. त्यासाठीची तुमचं व्हेकल रजिस्टर असलं पाहिजे. त्याची सूचना आधी पोलिसां डिपार्टमेंट आणि मुख्यमंत्री कार्यालयाकडे सगळं त्याचे शेड्यूल ठरलेले असतात. काही अनप्लान मीटिंग्स असतात, त्याचं सुद्धा सगळं डिटेलिंग्स पोलिसांकडे आणि गृह खात्याकडे सुद्धा असतं. त्याच्यामुळे ही बातमी 100% खरी आहे. आम्ही आमच्या बातमीवर ठाम आहोत आणि माध्यमांनी आता खरं म्हणजे याचा पुढचा तपास शोधपत्रकारिता केली पाहिजे. कारण त्या वर्षा निवासस्थानी आजूबाजूला असणारे CCTV किंवा इतर सोर्सेसच्या थ्रू ही बातमी कन्फर्म करू शकतो. ठीक आहे. मात्र आता मुख्यमंत्री जे आहेत ते या सर्व बातमीला स्पष्ट नकार देतात. ते असं म्हणतायत की काही जण खोटारड्या बातम्या ज्या आहेत ते देत आहेत आणि ज्यांनी अशा खोटारड्या बातम्या दिल्या त्यांच्यावरला एक कायदेशीर त्यांना नोटीस दिली जाईल. दुसरं असं गोष्ट म्हणतायत की आम्हाला जर भेटायचं असतं तर लपून छपून भेटण्याची काय गरज आहे. खरं म्हणजे आपण पाहिलं असेल तर मुख्यमंत्र्यांनी याआधी सुद्धा किती लपून छपून भेटी घेतल्यात हे सर्व महाराष्ट्राला माहिती आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत हुडी घालून रात्री CM भेटत होते असंही थेट अमृता फडणवीस यांनी जाहीर केलं होतं. खरं म्हणजे आम्ही ही जी बातमी ब्रेक केलेली आहे त्या बातमीवर आम्ही ठाम आहोत आणि या संदर्भातलं माघार घेण्याचा तर प्रश्नच नाही. खरं म्हणजे ही बातमी 2 दिवसांपूर्वीची आहे. ती ब्रेक केल्यानंतरचा जो टाइम पिरियड आहे आणि आज मुख्यमंत्र्यांनी त्यावर भाष्य केलेलं आहे, तर या टाइम पिरियड त्यांना या गोष्टीचा खुलासा करायला एवढा काय वेळ लागला यातच या प्रश्नाचं उत्तर आहे. पण साधारण उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री यांची जी भेट झाली असं तुम्ही म्हणतायत, म्हणजे तुम्ही या भूमिकेवर सुद्धा ठाम आहेत की झालीच आहे, त्याचं कारण काय असू शकते, असं काय त्या संदर्भातली काय कल्पना नाही? त्या संदर्भातल्या आता अनेक शक्यता आहेत. त्यामध्ये एक विधान परिषद निवडणुकीचा आत्ता सगळा मुलामा त्या चर्चांना दिले जातोय. खरं म्हणजे महाविकास आघाडीची एक जागा या विधान परिषद निवडणूक जिंकून येऊ शकते आणि इतर 8 जागा या महायुतीच्या निवडून येऊ शकतात. अशा अवस्थेमध्ये थेट उद्धव ठाकरे चर्चा करायला जातील अशी शक्यता फार कमी आहे. इतरही त्याला अनेक कारणं आहेत का हे या प्रश्नाचं उत्तर येणाऱ्या काळामध्येच आपल्याला मिळू शकतं. मुख्यमंत्र्यांनी जर खरं तर नोटीसची जर कारवाई केली तर त्याला सामोरे जायची तुमची भूमिका आहे. नोटीस येऊ द्या, नोटीस आल्यानंतर आम्ही आमची भूमिका जाहीर करू. पुन्हा एकत्रित बघू शकतोय की उद्धव ठाकरे यांनी मध्यरात्री वर्षावरती मुख्यमंत्री यांची भेट घेतलेली होती. ही जी बातमी आहे या बातमीवरती आम्ही ठाम आहोत अशी भूमिका जी आहे ते प्रबुद्धचे वृत्त संपादक जीतरत्न पटाई यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरामॅन सुशांत राऊत सोबत लक्ष्मण जाधव, टीव्ही मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.